आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूया। धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकर पोलिसांना शरण आल्यानंतर पिंपळनेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। खिंडकरनं ओंकार सातपुते या तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ काल व्हायरल झाला होता। त्यानंतर पोलिसांनी खिंडकरचा शोध सुरू केला। मारहाणीचं प्रकरण हा आमचा कौटुंबिक विषय आहे, तो व्हिडिओ 2 ते 2.5 वर्षांपूर्वीचा आहे असं खिंडकरनं काल माध्यमांना सांगितलं होतं। त्यानंतर खिंडकर आज बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात शरण आला। तिथं त्याला अटक दाखवून नंतर पिंपळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। दादासाहेब खिंडकरनं ज्यांच्या गाडीवरती हल्ला केला ते ठाकरेंच्या शिवसेनेचे परमेश्वर सातपुते यांनी काही गंभीर आरोप केले। दादा खिंडकर हा वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुंड असल्याचं परमेश्वर सातपुतेंनी सांगितलंय। दादा खिंडकरची टोळी ही खूप दहशतवादी आहे। वाल्मिक कराडपेक्षा बीड जिल्ह्यातला सर्वात मोठा अक्का जर म्हणलं तर हा दादा खिंडकर आहे। कारण ह्याची जी सुरुवात झाली ती चोरी, दरोडेखोर, रॉबरी, फसवणे, ब्लॅकमेल करणे, ह्या सगळ्या खंडणी जमा करणे, ह्या सगळ्या प्रकारातून झाली। त्याच्यावर आतापर्यंत जवळपास 20-22 प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। त्याचा एकच फंडा होता की समोरच्याला मारहाण करायची, त्याचा व्हिडिओ काढायचा, प्रसारित करायचा, लोकांवर दहशत तयार करायची। आणि जर लोकांनी कुणी समोरच्याला ज्याला मारहाण झाली त्यांनी जर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला तर त्याच्यासाठी राजकीय राजाश्रय घ्यायचा आणि त्याच्या माध्यमातून त्याच्या विरोधात बलात्काराचा असेल, खंडणीचा असेल, 307चा असेल, असे वेगवेगळ्या पद्धतीचे खोटे गुन्हे दाखल करायचे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।